नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसतोय. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 82.18% गेलाय. उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वेगानं सुरू आहे. रविवारी सकाळी धरणात 50,000 क्युसेक वेगानं पाणी जमा होतंय. त्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 82.18%वर पोहोचलाय. उजव्या कालव्यातून 1,100 आणि डाव्या कालव्यातून 700 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. शिरोळ तालुक्यातील पूल वाहून गेला. जातेगाव बुद्रुक आणि जातेगाव खुर्दचा संपर्क तुटलाय. इथला संपर्क पूर्णपणे तुटला असून शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांची मोठी गैरसोय होते. पर्यायी लांबच्या मार्गामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढलाय. विशेषतः शेतकऱ्यांना शेतीमाल पिंपळ जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीत नेण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत असल्यानं मोठा आर्थिक नुकसान होतंय. तर या ठिकाणी नवीन पूल बांधावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.